श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत त्या परमपुरुषाची कथा जो दत्तात्रेय भगवानांचा पहिला अवतार म्हणून या पृथ्वीवर अवतरला, तो म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ महाराज. त्रेतायुगानंतर धर्म अधःपतन पावला होता. अज्ञान, अन्याय, वासना आणि लोभ यांचा अंधार सर्वत्र पसरला होता. तेव्हा भगवान दत्तात्रेयांनी मानवजातीला मार्गदर्शन करण्यासाठी प्रथम अवतार घेतला, तेच म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ या रूपात. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील पिठापुरम येथे झाला. त्यांचे वडील अप्पलराज शर्मा आणि आई सुमती महालक्ष्मी दोघेही अत्यंत धर्मपरायण आणि दत्तभक्त होते. आई वडिलांनी दत्तांची अखंड उपासना केली आणि एक दिवस दत्तगुरूंनी प्रसन्न होऊन सांगितले, मी स्वतः तुमच्या घरी पुत्ररूपाने जन्म घेईन. आणि तसेच घडले. 14व्या शतकाच्या सुमारास पवित्र पिठापुरम नगरीत दत्तगुरूंचा अवतार झाला, तोच म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ. लहान वयातच श्रीपाद श्रीवल्लभांनी असामान्य बुद्धिमत्ता दाखवली. 5व्या वर्षी त्यांनी वेद, उपनिषद, शास्त्र यांचा अभ्यास पूर्ण केला. ते म्हणत, ज्ञान हेच परमपूज्य आहे आणि गुरु हेच परमेश्वर आहेत. त्यांच्या मुखातून निघणारे प्रत्येक वचन म्हणजे ब्रह्मवाक्य होते. लोक त्यांना लहान वयात मोठा योगी म्हणत असत. श्रीपाद श्रीवल्लभांच्या आयुष्यातील असंख्य चमत्कार प्रसिद्ध आहेत. एकदा त्यांच्या घरी आलेल्या एका भिकाऱ्याला त्यांनी एक भाकर दिली, पण त्या भाकरीतून सुवर्ण निर्मित तेज बाहेर पडले. तो भिकारी खरे तर भगवान दत्तात्रेयच होते. दुसऱ्या वेळी एका ब्राह्मणांच्या घरात मृत झालेलं मूल त्यांनी केवळ दत्त दत्त असा मंत्र उच्चारून जिवंत केले. त्यांच्या चरणांमधून दैवी तेज प्रकट होत असे. जे दत्त भक्त श्रद्धेने त्यांच्या पायांना स्पर्श करीत त्यांचे पाप आणि दुःख नाहीसे होत असत. श्रीपाद श्रीवल्लभांनी अनेक पवित्र स्थळांना भेट दिली. काशी, गोकर्ण, कुरवपूर, शृंगेरी आणि पायगंगेश्वर. ते जिथे जिथे गेले तिथे धर्म, दया, प्रेम आणि भक्तीचा संदेश दिला. गुरु हा ईश्वराचा साक्षात दार आहे. जो गुरुचा सन्मान करतो त्याचं आयुष्य प्रकाशाने भरून जातं. त्यांनी कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि ज्ञानमार्ग या तिन्हींचं एक सुंदर संतुलन दिलं. शेवटी श्रीपाद श्रीवल्लभांनी कुरवपूर येथे स्थायिक होऊन अनेक भक्तांना मार्गदर्शन केलं. तिथेच त्यांनी समाधी घेतली. पण त्यांच्या दैवी उपस्थितीचा अनुभव आजही लाखो भक्तांना मिळतो. कुरवपूर हे आजही एक पवित्र दत्तस्थान मानले जाते. श्रीपाद श्रीवल्लभांचा मुख्य संदेश होता, श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा आणि दत्तगुरूंवर अखंड विश्वास ठेवा. ते म्हणत असत, जीवनात भक्ती आणि नम्रता असेल तर दत्त स्वतः तुमच्याशीच बोलतील. त्यांच्या कृपेने असंख्य भक्तांचे दुःख दूर झाले. त्यांची संत परंपरा पुढे चालू राहिली आणि त्याच परंपरेत पुढे प्रकट झाले श्री नृसिंह सरस्वती महाराज. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त. जर तुम्हाला श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांच्या या पवित्र कथेमुळे प्रेरणा मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. दत्तगुरूंची कृपा तुमच्यावर सदैव राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.